मॅडम, आज पाथरीच्या पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीपदी निवड करण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने निवड करण्यात आलेली आहे? जिल्हा परिषदेचे आपले 4च उमेदवार निवडून आलेले आहेत. कशा पद्धतीने उपसभापती आणि सभापतीची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवड करण्यात आलेली? सभापती आणि उपसभापतीच्या झाल्या आणि त्या निवडी पार पडल्या. त्यामध्ये सभापती सुनीताताई गजेंद्र कोल्हुत्रे, उपसभापती सचिन आंबुरे यांची निवड झाली. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करते. सभापती पद हे ओबीसी महिलांसाठी होतं आणि उपसभापती पदाची तशी काही राखीव नसताना त्यावेळी आपल्याला एक प्रत्येक घटकाला आपल्याला सामावून घ्यायचंय, प्रत्येक जाती जमातीला सामावून घ्यायचंय आणि प्रत्येक समाजाला चांगला न्याय देण्याचं हे राष्ट्रवादी पक्षाची पहिली भूमिका आहे. दिवंगत आमचे नेते कैलासवासी आमचे अजितदादा पवार हे नेहमीच फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना घेऊनच पक्षाची आमची भूमिका हे धोरण आहे. आणि त्यामुळं या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांना सोबत घेऊन नुसतंच ते विचार खऱ्या अर्थाने जर आपल्याला कुठं अंमलात आणायचे असतील तर त्याचं एक ज्वलंत उदाहरण आज आमचे नेते म्हणजे आमचे युवक नेतृत्व असे आमचे राजेंद्र विटेकर यांच्या नेतृत्वाखाली या जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्या. त्यामध्ये भरपूर असं मतदारसंघात आपल्याला भरपूर लोकांनी मतदान केलं. त्यांच्यावर आज खर तर राजेदादांना चांगल्या पद्धतीनं सर्वांनी साथ दिली आणि ती साथ देत असताना आज मला त्यांचं परत एकदा अभिनंदन करावं लागेल की 4 पंचायत समितीचे सभापती हे राष्ट्रवादी पक्षाच्या विचाराचे आणि राष्ट्रवादी पक्षासोबत चालणारे आहेत. असे 4ही पंचायत समितीचे सभापती मी या ठिकाणी अभिनंदन करते. राजेंद्र विटेकरांचं अभिनंदन करते. लोकांचा चेहरा, चांगल्या चेहऱ्याला लोकांना जर आपण संधी दिली तर त्याचं काय रिझल्ट येतो हे राजेदादांनी विधानसभेनंतर या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दाखवून दिले. आज या ठिकाणी आपल्या सभापती आणि उपसभापतीमध्ये आपले 4 आपले सदस्य होते. त्यामध्ये आपल्याला काँग्रेसने म्हणजे बिनशर्त पाठिंबा आपल्याला दिला. त्याबद्दल त्यांचं पण मी मनापासून या ठिकाणी आभार मानते. पुढची काय भूमिका असणार आपली? येणाऱ्या काळामध्ये सभापती उपसभापती ग्रामीण भागातील प्रश्न हे निश्चित मार्गी लावतील आणि त्यांना साथ देणारी सर्वच टीम आमची त्यांच्या सोबत असेल आणि निश्चित हा चेहरा आज तालुक्यातला हा चेहरा सर्वांना जसं राजेदादांनी चांगलं काम केलं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून आपले सभापती उपसभापती निश्चित त्या मार्गाने त्यांचं मार्गक्रमण करतील आणि ग्रामीण भागातील लोकांना न्याय देण्याचं काम करतील. महिला म्हणून जे महिलांचे प्रश्न असतील तिथं कुठं काही अडचणी आल्या किंवा पंचायत समितीत काही अडचण आल्या तर आम्ही त्यांच्यासाठी सोबत आहोत. मार्गदर्शन आम्ही त्यांना करणार आहोत आणि निश्चितच आपले आमदार साहेब यांचं आपल्याला सहकार्य राहते. जिल्हा परिषद सदस्य जे आपले निवडून आलेले नवीन त्यांना पंचायत समितीचे प्रश्न मार्गी लावणार आहेत ते जिल्हा परिषद मध्ये निश्चितच ते प्रश्न आपण मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. इथं जास्तीत जास्त वेळ देऊन सुनीताताई त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आणि त्यांना सहकार्य करणार पूर्ण संघटन आपला सर्कल या ठिकाणी राहील किंवा तालुक्यात आपल्याला सर्वांना पंचायत समिती असं एक सभागृह आहे की त्यामध्ये तालुक्याचे प्रश्न मार्गी लागत असतात. आज शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मजुरांचे प्रश्न असतील, तालुक्याचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील, असं कुठलाच प्रश्न या सभागृहात सुटत नाही. सर्व प्रश्न सुटणार एकमेव सभागृह म्हणजे पंचायत समिती सभागृह आहे. आपले प्रश्न मार्गी लागतील आणि आम्हाला खूप आनंद आहे की माझ्या सर्कलमध्ये आतापर्यंत रेकॉर्ड आहे की हातगाव सर्कलला प्रत्येक वेळेस पंचायत समिती सभापती हा हातगाव सर्कलचाच राहतो. यापुढे काळात पण निश्चितच राहील. आज मला सुरुवातीपासून मी पहिलं सांगत होते तुम्ही सभापती होणार आणि तुम्ही निवडून येणार. आज जनतेचं आमच्या सर्कल मधील जनतेचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी भरघोस मतांनी 2 पंचायत समिती 1 जिल्हा परिषद सदस्य यांना निवडून दिलं. तसंच आमचे जे काही नवनिर्वाचित सदस्य त्यांना निवडून दिल्याबद्दल सर्वच स्वातंत्र्य जनतेचे मनापासून आभार मानते.